बघा, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेला जो प्रश्न आलेला आहे तो बघणार आहोत। बघा, नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा। सरस्वतीला सरस्वती, रावीला काय म्हणायचे? परुष्णी, चिनाबला असिकनी आणि झेलमला वितस्ता। तर आपण ह्याच जोड्या व्यवस्थित पाठ करून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेला पुन्हा प्रश्न आला वेगळ्या स्वरूपात आठवायला पाहिजे, आलं पाहिजे। ठीक आहे, तर बघा कोणत्या पद्धतीने सांगते ते नीट बघा। आधी सोपं जे आहे ते एका गटात लक्षात ठेवू। तर सरस्वतीला सरस्वती, सरस्वती म्हणजे काय? आधुनिक नाव सरस्वती। दुसरं सोपं नाव बघा, शतुद्री म्हणजे सतलज आणि गोमल म्हणजे गोमती। ह्या तीन सोपे आहेत। सरस्वती सरस्वती, नंतर शतुद्री सतलज आणि गोमल गोमती। बघा, त्याच्या पुढे ज्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, क्रूब म्हणजे कुर्रम आणि कुबा म्हणजे काबूल। आता ज्याच्यात रचा उल्लेख येतो त्याला तुम्ही कुर्रम आणि क्रूब दोघांमध्ये रचा उच्चार येतो, म्हणून क्रूब म्हणजे कुर्रम आणि कुबा म्हणजे काबूल, या दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही। हे झालं। आता बघा, परुष्णी आणि रावी। परुष्णीमध्ये रचा उल्लेख येतो, रुष्णी र आणि रावी। असिकनीला काय म्हणायचं? ज्याला चिनाब म्हणतात। तर आपण म्हणताना काय म्हणायचं? अचिकनी। अचिकनी म्हणजे असिकनीला चिनाब म्हटलं जातं। नंतर वितस्ता। वितस्ता कसं पाठ करायचं? वितस्ता झेलमला म्हटलं जायचं। तर विस्तव, विस्तवाला कोणी झेलू शकणार आहे का? नाही ना, म्हणून विस्तवाला कोणी झेलणार आहे का? नाही। वितस्ता झेलम। त्यानंतर बघा, विपासा बियासला म्हटलं जायचं, तर आपण म्हणतानाच म्हणायचं बिपासा। बिपासा बियास। नंतर दृष्टावती, जसं दृष्टावती हे एका मुलीचं नाव आहे असं लक्षात ठेवा। जसं इंद्रावती असतं तसं दृष्टावती एखाद्या मुलीचं नाव आहे हे लक्षात ठेवा। आणि लक्षात कसं ठेवायचं? दृष्टावती नावाची मुलगी आहे आणि तिने काय घातलाय? घागरा घातलाय। घागरा, घागरा कोणी घातलाय? दृष्टावती नावाच्या मुलीने। दृष्टावती आणि घग्गर रिव्हर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा। नंतर सदानीरा। सदानीरा कसं लक्षात ठेवणार? गंडक। तर गंडा घालणे, गंडा घालणे। एखाद्याने फॉर एक्झाम्पल पैशाला गंडा घातला तर मग सदा पैशाला गंडा घालतो तो, अशा पद्धतीने लक्षात ठेवा। गंडक, सदानीरा, गंडक, गंडा घालणे। सदा म्हणजे नेहमी, नेहमी पैशाला गंडा घालतो। गंडक सदा, ह्यावरून तुम्ही लक्षात ठेवा। गंडक, गंडा घालणे, गंडक आणि सदावरून सदा नीरा। ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या सगळ्या नद्या आपल्या सहजगत्या लक्षात राहतात। धन्यवाद।